नमस्कार. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनलसाठी मी संपादक अशोक चिंचोले. नीटच्या परीक्षा झाल्या आणि या परीक्षेनंतर नीट परीक्षा पेपर फुटला अशा बातम्या सर्वत्र पसरल्या. उत्तराखंड किंवा उत्तरेत या परीक्षेचे पेपर फुटले आणि त्याचं लोण अक्षरशः शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील लातूरपर्यंत येऊन पोहोचलं. का तर परीक्षा पेपर फुटीमध्ये लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले तिघेजण शिक्षक हे सहभागी आहेत. 2 जिल्हा परिषदेचे शिक्षक, एक ITIचा शिक्षक आणि लातूर किंवा लातूरच्या शेजारच्या जिल्ह्यातला असलेला एक व्यक्ती जो नोएडा दिल्लीमध्ये राहतो. या 4 जणांविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झालं असं की लातूर हे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते. या शहरात जे खाजगी क्लासेस घेणारे क्लास चालक आहेत ते देखील मोठ्या अभिमानाने इंजिनिअरिंग आणि डॉक्टर बनवणारे आमची फॅक्टरी आहे अशा स्वरूपात ते जाहिराती करतात. लातूर या शहराला किंवा या शहरामध्ये एक शिक्षणाचा पॅटर्न निर्माण करण्यात आला. यामध्ये मागील अनेक प्राध्यापक, राजकारणी, प्रिन्सिपाल हे आणि विद्यार्थी, पालक, व्यापारी, लातूरकर जबाबदार आहेत. त्यांनी मोठ्या कष्टाने लातूर पॅटर्न निर्माण केला. पण अशात हा लातूर पॅटर्न याना त्या निमित्ताने बदनाम होत आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे. नीटच्या परीक्षा पेपर फुटीमध्ये लातूर जिल्ह्यातील 2 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा समावेश आहे. एका ITIमध्ये असलेल्या शिक्षकाचाही समावेश आहे आणि एका इतर दुसऱ्या तरुणाचा, अशा 4 समावेश आहे. हे विद्यार्थ्यांना परीक्षा पेपर फोडून ते देतात आणि पैसे घेतात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात टर्नओव्हर होतो अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. राज्य पातळीवर नव्हे तर ह्या देश पातळीवर होत असलेल्या नीट परीक्षा ज्या आहेत या परीक्षा खरं तर एखाद्या शासकीय एजन्सीमार्फतच घ्यायला हव्या होत्या किंवा घेतल्या पाहिजेत. पण तसं न होता या परीक्षा कोणातरी एखाद्या एजन्सीला देण्यात येतात आणि त्यांच्यामार्फत लाखो रुपये देऊन या परीक्षा घेतल्या जातात. नीटच्या परीक्षा ज्या संपन्न झाल्या ही परीक्षा NTA नावाच्या एका एजन्सीकडून घेण्यात आली. ही एजन्सी अगोदरच बदनाम झालेली होती. नीट परीक्षेनंतरही दुसरी एक परीक्षा देश पातळीवर घेण्यात आली. त्यात देखील या NTA या एजन्सीलाच परीक्षा घेण्याचा ठेका देण्यात आला. अशा संस्था किंवा एजन्सी या पैशाचं आमिष दाखवल्यानंतर किंवा इतर व्यक्ती पैसे देत असल्यानंतर पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात पेपर फोडतात असा एक अनुभव आहे. त्यातूनच कदाचित हा प्रकार घडला आणि पेपर फुटीचं प्रकरण अर्थात पेपर फोडणारे हे लातूरपर्यंतचे आहेत किंवा लातूरचे आहेत. इथंपर्यंत हे लोन पसरलेलं आहे. आता ही परीक्षा रद्द करायची का? या परीक्षेत ज्यांना 720 पैकी 67 असे विद्यार्थी आहेत की त्यांना 100% गुण मिळालेले आहेत. अनेक विद्यार्थी असे आहेत की त्यांना 718, 19, 717 असे गुण मिळालेले आहेत. हे एवढं शक्य होतं आहे का? आणि असं का केलं जातं आहे याबाबतचा हे प्रश्न शिक्षण क्षेत्रामध्ये विचारला जात आहे. शिक्षणाची पंढरी आमची लातूर आहे आणि ही पंढरी बदनाम होत आहे. यासाठी मोठ्या गांभीर्याने राजकारणी असतील, पालक असतील किंवा समाजसेवी व्यक्ती असतील यांनी विचार करणे गरजेचं आहे. आमचं लातूर हे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि त्याची बदनामी होत आहे. या नीट परीक्षेने लातूरच्या या शिक्षण पंढरीचा अर्थात शिक्षणाच्या पंढरीची नीटनेटकी केली असंच म्हणावे लागेल.
अशा स्वरूपाचं हे प्रकरण आहे। तर देश पातळीवर या परीक्षा किंवा अशा परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वांनी गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे। शासन एजन्सीमार्फतच अशा परीक्षा का घेतल्या जात नाहीत हेही महत्त्वाचं आहे। शिवाय पेपर फुटीच्या संदर्भात केंद्र सरकारने नव्यानं जो एक कायदा निर्माण केला आहे की 10 वर्षापर्यंत कारावास आणि जबर दंड किंवा त्या परीक्षेसाठी होणारा जो खर्च आहे तो त्या संबंधित व्यक्तीकडून वसूल केला जाईल। लातूरमध्ये जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो अशा नवीन स्वरूपाच्या कायद्यामार्फतच किंवा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी होईल, त्यांना शिक्षा होईल माहिती नाही, पण जो या नीट परीक्षेला जे 23 लाख विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्या मानसिकतेचा कोणी विचार करतंय का असाही मोठा प्रश्न आहे। तर शिक्षण तज्ज्ञांना किंवा शासनाला एक अशी नम्र विनंती आहे की या जे किंवा अशा स्वरूपाच्या ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत त्यात गांभीर्याने घ्यावं। नमस्कार।